हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि रविवारी आज आम्ही वेपर्स बनवणार आहोत, जे की आपलं उन्हाळी काम चालू आहे आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर उन्हाळी कामामध्ये आज 10 किलो बटाट्यापासून वेपर्स बनवणार आहोत, जे की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की वेपर्स खिसून ठेवले आहेत. आज ते कशा पद्धतीमध्ये शिजवायचे नंतर वाळवायचे हेच आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तर चला कंटिन्यू करा. उन्हाळा सुरू झाल्यानंतर महिला वर्ग आपण बटाट्याचे चिप्स बनवून वाळवून साठवून ठेवतो आणि आपल्याला जेव्हा हवे तेव्हा आपण ते तळून खातो. हे चिप्स खाण्याची मजा वेगळीच असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे बटाट्याचे चिप्स खूप आवडतात. तर हे चिप्स ची रेसिपी आज मी तुमच्यासाठी शेअर करत आहे. तर 10 किलो बटाटे खिसून घेतलेले होते. ते रात्रीच पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले होते. रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर रात्री मी झोपताना त्याच्यामध्ये जी काही आपली तुरटी असते ते तुरटी टाकलेली होती, ज्याने आपले वेपर्स लालसर असे होत नाहीत. तर 10 किलो बटाटे एकदम शिजवणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे मी निम्म्या बटाट्याचे चिप्स आहेत ते चाळणीमध्ये ओतून काढले होते आणि निम्मे पाण्यामध्ये तसेच ठेवले होते, जे की आपण ते नंतर शिजवणार आहोत. एकदम जर आपण सगळे 10 किलो चिप्स पातेल्यामध्ये टाकले तर ते हलवताना बरेचसे चिप्स आपले तुटतात. त्याच्यामुळे आपण हलकंच असं शिजवून घेणार आहोत. जास्त पाणी टाकलेले आहे जेणेकरून ते दाटणार नाही आहेत. तर इथे मी सगळे निम्मे चिप्स त्या पातेल्यामध्ये जे की आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत. आणि मीठही आपण जरा थोडंसं जास्तच वापरणार आहोत, कारण की काय होतं, आपण अंदाजाने जर मीठ टाकलं तर ते पाण्यामध्ये तसंच मीठ शिल्लक राहतं, मिठाचं पाणी तसंच राहतं. मग काय करायचं, आपण थोडंसं नेहमीपेक्षा थोडं उचलून मीठ टाकायचं, जेणेकरून ते वाळल्यानंतर वेपर्सला जास्त राहत नाही आणि पाण्यात मीठ शिल्लक राहतं. तर असं म्हणतात की पांढरे शुभ्र असा फेस येऊन एक 5 मिनटं उकळी काढली की आपले चिप्स छान शिजलेत असं तयार होतात. एक 80%च आपलं याच्यातला बटाटा शिजवून घेणार आहोत. जर 100% बटाटा शिजला तर वेपर्स एकमेकांना चिटकून बसतात आणि ते वेगळे होत नाहीत आणि पूर्ण असे पातळ असे वेपर्स तयार होतात. जाडसर वेपर्स पाहिजे असेल तर आपण काय करायचं की 80%च बटाटा शिजवून घ्यायचा आणि 80% शिजल्यानंतरच आपण तो चाळणीमध्ये ओतून काढायचा, जेणेकरून त्याच्यामधलं पाणी सगळं निघून जाईल. तर चिप्स बनवताना त्याच्यामध्ये एक टिपकाही तेलाचा वापर करायचा नाही. पहिल्यांदा मी चिप्स केलते तर त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं, जेणेकरून मला असं वाटलं होतं की ते एकमेकांना चिकटतील. तर पूर्ण वर्षभर त्या तेलाचा वास येत होता. त्याच्यामुळे एक थेंबही आपण तेलाचा वापर न करता चिप्स तयार करणार आहोत, जेणेकरून त्याचा वास येत नाही. तर इथे 10 किलोचे खूप सारे असे वेपर्स तयार झालेले आहेत. आज वारं भरपूर होतं, त्याच्यामुळं सगळीकडनं दगडं ठेवून पॅक केलेलं आहे, जेणेकरून आपले वेपर्स उडू नयेत, कारण वेपर्स हलके असतात, वारं आले की ते उडून जातात. तर आज खूप वारं होतं, तर इथं वेपर्स वाळायला घालून सगळीकडेच पॅक करून घेतलेलं आहे, जेणेकरून वारं शिरून आपले वेपर्स उडणार नाहीत याची काळजी घेऊनच नंतर आम्ही खाली जाणार आहोत. तर इथं वेपर्स वगैरे वाळायला घालून जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे झाल्यानंतरच इथे बेडमध्ये मुलांचा अभ्यास चाललेला होता. मीही जवळ बसली होती. बाहेर TV चालू होता, जे की काल आपली मॅच होती. तर मॅच सुरू होताना जनगण चालू होतं. तू असं स्तब्ध का झाला? होय रे अजिंक्य, इकडं बघ. का झाला? काय ऐकलं? राष्ट्रगीत चालू असताना असं थांबायचं असतं ना? हो, किती हुशार आहे ग माझं बाळ. छान. आत्ता वाजलेत 4:30 आणि 4:30 वाजता मी वरती चाललेली आहे, जे की आपले वेपर्स आहेत वाळलेत की नाही पाहण्यासाठी. आज वारं पण भरपूर होतं, तर बघूया म्हटलं वाऱ्याने आज वेपर्स वगैरे उडून गेलेत का, तर त्यासाठीच वरती चाललेले. तर बघूया आपण आता वेपर्स वाळलेत का. तर बऱ्याच वेळा काय होतं, वाऱ्याने वेपर्स सगळ्या ह्याच्यात होतात, पसरतात. आज वारं होतं, दगडं वगैरे ठेवले होते, बघू काय होतंय. अजिबात वेपर्स वाऱ्याने उडून गेले नाही आज.
छान तयार झाले. तर 4:30 वाजले, त्याच्यामुळे मी आता काढणार नाही. अजून एक तासभर छान ऊन असतं, तोपर्यंत छान वाळते, नंतर काढून ठेवूया. तर इथे मी नंतर वेपर्स वगैरे काढून घेतल्यानंतर आपल्याला उत्सुकता असते ती तळण्याची. तर मी लगेच तळूनही पाहिले होते कसे झालेत ते पाहण्यासाठी. तर खूप पांढरे शुभ्र असे आपले हे वेपर्स तयार झाले होते. पण मी हे लगेच संध्याकाळी तळले होते, त्याच्यामुळे याच्यावर छोटे छोटे बुडबुडे आले होते, जे की आपला पूर्ण बटाटा वाळला नव्हता. तर वाळल्यानंतर हे बुडबुडेही कमी होतात. तर खूप छान असे टेस्टी आपले वेपर्स तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर आपण एक छान असा विचार पाहणार आहोत. आपले घर, आई वडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असतात, त्याची किंमत कळत नसते. पण एकदा की ती गोष्ट दूर झाली, की दिसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होते. टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. तर इथे मला रांगोळीचा छंदही आहे. मी रांगोळी काढत असते वेगवेगळी, पण ती दारातली काढलेली डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करणं रोज शक्य नसतं. त्याच्यामुळं मी ठरवले की अशी नोटबुकवर काढूनच व्हिडिओमध्ये दाखवता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, एक छानसा विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.